पुढचा एक महत्वाचा भाग पाहूयात. कंपोजिशन अँड डायरेक्शन ऑफ द इंडियाज फॉरेन ट्रेड. कंपोजिशन म्हणजे साधारण फॉरेन ट्रेडमध्ये जे आपण इथून आंतरराष्ट्रीय व्यापार करतो विविध देशांसोबत, त्याचं काय एकंदरीत आपलं शेअर किंवा कंपोजिशन आहे किंवा काय डायरेक्शन आहे, कुठल्या पद्धतीने भारत इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करताय, भूमिका निभावतोय. So over the last 70 years, India's foreign trade has undergone a complete change in terms of the composition and direction. गेले 70 वर्षापासून भारताच्या एकंदरीत इम्पोर्ट एक्सपोर्टच्या मेकॅनिझम मध्ये फार मोठा फरक पडलेला आहे असं सांगण्यात आलंय. द मेन फीचर ऑफ कंपोजिशन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड आर ॲज फॉलोज. काय वैशिष्ट्य आहे थोडस जाणून घेऊयात क्विकली. वैशिष्ट्य लक्षात घ्या. व्हेरी फर्स्ट पॉइंट, इट सेज दॅट की increase in the share of gross national income. आपल्या देशाचं ग्रॉस नॅशनल इन्कम वाढलंय किंवा वाढतंय. In 1991, the share of India's foreign trade, that is import and export, is a gross national income is 17.55%, which has been increased to 25% in 2006, 2007, and which has again increased to 48.8% during 16-17. थोडक्यात काय तर 1990-91, 2006-7, 2016-17 अशा वर्षांमधून भारताचं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जे अस्तित्व आहे, शेअर आहे, हिस्सा आहे, हा काय होतोय, सातत्याने वाढतोय. आणि हे आपल्या देशाच्या इकॉनॉमीसाठी चांगली बाब आहे. हे ग्रॉस नॅशनल इन्कम मध्ये शेअर वाढणं. ओके, हा पहिला भाग इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत. नाव सेकंड पॉइंट असं म्हटलंय, इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ अँड द व्हॅल्यू ऑफ ट्रेड. व्हॉल्यूम म्हणजे साईज आणि व्हॅल्यू म्हणजे मूल्य. या दोघांमध्ये काय होते, वृद्धी होते, वाढतंय. साईज वाढते, मूल्य सुद्धा वाढतं आहे. ठीक आहे. सो इन्क्रीज इन द व्हॉल्यूम म्हणजे साईज आणि इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द ट्रेड. इम्पोर्ट एक्सपोर्टची व्हॅल्यू वाढते आपल्या देशांमधून. सो सिन्स 1991, the volume and the value of India's foreign trade has gone up. ठीक आहे. व्हॉल्यूम म्हणजे साईज पण वाढली, किती माल एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो याचे साईज वाढलंय, आणि व्हॅल्यू सुद्धा वाढली. द इंडिया इज नाव exporting and importing goods which are for several times more than in the volume and the value as well. आपलं देश इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत म्हणजेच त्याची संख्या, क्वांटिटेटिव्ह डेटा व्हॉल्यूम आणि रुपीज टर्म्स मध्ये व्हॅल्यू, या दोन्हीच्या बाबतीत इतर देशांपेक्षा चांगलं परफॉर्म करताय, हे महत्वाचं. त्यानंतर चेंज इन द कंपोजिशन ऑफ द एक्सपोर्ट. एक्सपोर्ट मध्ये कशा पद्धतीने भारताच्या बदल झालेला आहे. सिन्स इंडिपेंडन्स म्हणजे साधारण 1947 नंतर कंपोजिशन ऑफ एक्सपोर्ट ट्रेड ऑफ इंडिया हॅज अंडरगोन चेंज. आपल्या भारताचं एक्सपोर्ट ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. प्रायर टू इंडिपेंडन्स म्हणजे ब्रिटिश काळामध्ये इंडिया यूज टू एक्सपोर्ट प्रायमरी प्रोडक्ट लाईक ज्यूट, कॉटन, ऑइलसीड, लेदर, वूड ग्रेन, कॅश्यू, नट्स, मिनरल प्रोडक्ट. साधारण काय तर कच्चा माल आपण गुलामगिरीच्या काळात, म्हणजेच भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, या काळात काय करत होतो, एक्सपोर्ट करत होतो. प्रायमरीली आपल्याकडे एक्सपोर्ट करायला फिनिश गुड्स किंवा मोठमोठ्या फॅक्टरीमधले प्रोडक्ट होतेच कुठे जास्त. इंग्रजांनी भारतामध्ये जाणून बुजून फार मोठे विकास काम केलेच नाही. त्यांच्या गरजेपुरतं विकास काम करण्यात आलं. त्यांना इंटरेस्ट होता भारतामधल्या रॉ मटेरियलमध्ये, त्यामुळे रॉ मटेरियल इथून बाहेरच्या देशात घेऊन जायचा, तिथे त्यावर प्रक्रिया करायची, तिथे गेल्यानंतर फिनिश गुड्स त्यामध्ये त्याचं रूपांतरण करायचं. फिनिश गुड्स त्यानंतर ऑफकोर्स तयार झाल्यानंतर विविध देशांमध्ये सप्लाय करायचं आणि भारतामध्ये ते जास्त रेटने विकायचं, असा इंग्रजांच्या काळातलं गणित ठरलेलं होतं. सो विथ द पॅसेज ऑफ टाइम, वेळेनुसार किंवा
काळ पुढे सरकल्यानंतर काय झालं की वेळेनुसार मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रेडीमेड गार्मेंट्सचं, जेम्स अँड ज्वेलरीज म्हणजे हिरे माणिक याचं ज्वेलरीचं काय सुरू झालं, उत्पादन सुरू झालं आपल्याकडे. इलेक्ट्रॉनिक गुड्स सुद्धा भारत आज तयार करत आहे. स्पेशली कम्प्युटरचे काही हार्डवेअरचे पार्ट किंवा सॉफ्टवेअर आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्यामुळे आपलं एकंदरीत इंडियाचं जे एक्सपोर्ट आहे हे आफ्टर इंडिपेंडन्स म्हणूया चांगल्या पद्धतीने वाढायला मदत झाली आहे. पुढचा जो पॉइंट आहे चेंज इन द कंपोजिशन ऑफ इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे माल आयात करण्यामध्ये काय बदल झालाय. बिफोर इंडिपेंडन्स भारत कंझ्युमर गुड्स खरेदी करत होता इतर देशांकडून. जिथे ते बनतायत तिथून माल उत्पादन आणायचं, भारतामध्ये वापरायचं. ते पण महागड्या दरामध्ये आपण काय करायचं, माल खरेदी करायचं आणि वापरायचं. कारण भारताकडे काही पर्यायच नव्हता ना, की मेडिसिन्स साठी आपण डिपेंडंट होतो दुसऱ्या देशांवर. क्लोदिंग साठी सुद्धा काही देशांवर खूप आपण डिपेंडंट होतो. मोटर व्हेकल्स आजही आपण पाहतो की आपल्याला फॉरेन इम्पोर्टेड कारचे फार आकर्षण आहे. त्या काळात सुद्धा इम्पोर्टेड व्हेकल्स बाहेरून आणाव्या लागायच्या आणि भारतात वापरल्या जायच्या. आपल्याकडे फार मोठमोठे कारखानेच नव्हते. किंवा इलेक्ट्रिकल गुड्स हे सुद्धा भारतामध्ये त्या काळी तयार व्हायचे नाही, जेव्हा इंग्रजांची राजवट किंवा सत्ता होती. आणि त्यामुळे काय झालं की प्री इंडिपेंडन्सच्या काळामध्ये इम्पोर्ट वर आपण बाहेरच्या परकीयांवर डिपेंडंट राहिलो. मग ते आवा की सव्वा असं रेट लावून ते आपल्याला विकत होते. अ पार्ट ऑफ द अपार्ट फ्रॉम दिस ऍक्च्युली पेट्रोलियम किंवा पेट्रोल प्रोडक्ट हे भारताला इम्पोर्ट करावे लागायचे, ते आजही करावे लागत आहे. इंडिया इज नाव इम्पोर्टिंग मेनली कॅपिटल गुड्स लाईक हायटेक मशिनरी, केमिकल, फर्टिलायझर, स्टील एक्सेट्रा. पण काही बाबतीत आपल्याला अजूनही इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, इम्पोर्ट करावंच लागतं. आणि काही वेळेस तर लोकांच्या आग्रहाखातर, कारण ती वस्तू भारताच्या बाहेर अत्यंत स्वस्त रेटमध्ये तयार होऊन भारतामध्ये येते. फॉर एक्झाम्पल चायनीज प्रोडक्ट. त्यामुळे इम्पोर्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालाय. आणि आपण हावरटासारखे चायनीज प्रोडक्ट काय करतोय, स्वस्त रेटमध्ये ते कशीही असो गुणवत्तेमध्ये पण ते खरेदी करतोय. आणि त्यामुळे नाईलाज असतं, अनेक वेळा भारतातलं प्रोडक्ट सुद्धा मागे पडतं. त्यामुळे इम्पोर्टमध्ये फार सबस्टेन्शियल मोठा बदल झालाय भारतामध्ये. अनेक विविध पद्धतीचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ओरिएंटेड प्रोडक्ट अजूनही भारताला बाहेरूनच इम्पोर्ट करावे लागतात. आपला पैसा बाहेर जातो. आपल्याकडे जर फॅक्टऱ्या, आपल्याकडे स्किल मॅन पॉवर, आपल्याकडे जर उत्तम टेक्निकल टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणारी मुलं जर तयार झाली, तर आपल्या देशात चांगल्या प्रोडक्टचं उत्पादन आपणही करू शकतो. इम्पोर्ट थांबेल, आपला पैसा बाहेर जाण्यापासून थांबेल. अशा फायदे आहेत. त्यामुळे शिकायचं आहे. असं थोडं पुढचा महत्वाचा भाग घेऊयात. आपलं टॉपिक पुढे जाऊ देऊया. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज बीन गिवन टू यू. जस्ट मिनिट. स्क्रीन थोडस ना डिस्टर्ब झालंय. ठीक आहे, हरकत नाही. ओशन ट्रेड म्हणून एक प्रकार आहे. सॉरी, माफ करा. हा, ओशनिक ट्रेड म्हणतो आपण ज्याला. सो मोस्ट ऑफ द इंडियाज ट्रेड इज टेकन प्लेस बाय ऑफकोर्स बाय सी रूट. आपण अनेक वेळा माल सी रूटनी सुद्धा काय करतो, भारतामध्ये इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज अ ट्रेड रिलेशन विथ द नेबरिंग कंट्रीज लाईक नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका. आणि द शेअर ऑफ इंडियाज ऑशिनिक ट्रेड इज अबाउट 68%. म्हणजे आज या देशांसोबत आपल्याला व्यापार करावा लागतो, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट. आणि आपला या लोकांसोबत ट्रेड करताना, या देशांसोबत ट्रेड करतानाचा जो काय ट्रेडिंगचा पर्सेंटेज आहे तो साधारण 68%. यामध्ये ऑफकोर्स काळानुरूप बदल होतात. हा जुना डेटा आहे, जेव्हा हे पुस्तक लिहिलं गेलं असेल. शेवटचा मुद्दा विचारात घेऊ. डेव्हलपमेंट ऑफ द न्यू पोर्ट. विविध पोर्ट अजूनही भारतामध्ये डेव्हलप होत आहेत, होत राहतील. पण ते गरजेचं आहे, कारण इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याद्वारे टेक केअर केलं जातं. पोर्ट, विविध बंदर, त्याचे तिथे बंदरावर काय केलं जातं, मालाची आयात निर्यात केली जाते. सो development of the new port is a very big requirement for any country, including India, for its foreign trade.
इंडिया इज डिपेंडंट ऑन मुंबई. आपल्याला जर बाहेरून काही आणायचं असेल दुसऱ्या देशात तर मुंबई पोर्टचा वापर करावा लागतो, कलकत्ता, चेन्नई. आणि त्यामुळे हे सगळे पोर्ट आहेत ना ओव्हरबर्डन झालेले आहेत. त्यावर मोठा लोड येतो. कारण एक या दोन चारच बंदरांवर काय होतंय सुरुवातीच्या काळात, अं, मोठमोठ्या जहाजी येणं किंवा इथून मोठमोठ्या जहाजांमध्ये माल लादून परदेशात जाणं, अशा ऍक्टिव्हिटी टेक प्लेस होत आहेत. गर्दी वाढते. जहाजांना पार्किंग करायला सुद्धा अनेक वेळा जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नवीन पोर्टचं डेव्हलपमेंट करणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी अनेक ठिकाणी पोर्ट स्वतःचे नवीन सुरू केलेत. त्यातले काही पोर्टची नावं इथे दिलीत, पाहूयात. रिसेंटली द इंडिया हॅज डेव्हलप न्यू पोर्ट ॲट खंडाला, कोचीन, विशाखापट्टणम अँड नावा शेवा, अशी नावं आहेत गावांची. अँड टू रिड्यूस द बर्डन ऑफ एक्झिस्टिंग पोर्ट्स, म्हणजे जे मोठमोठे पोर्ट आहे जे पूर्वीपासून रेकग्नाइज्ड आहेत, मुंबई, चेन्नई आणि अजून एक नाव वाचलं होतं आपण, कलकत्ता, यांच्यावर बर्डन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अशा पोर्टचं काय केलं गेलं, निर्माण केलं गेलं नवीन पोर्टचं, आणि ते होतच राहणार आहे. हा काही डेटा आहे, हा तुम्ही घरी एकदा वाचाल. कंपोजिशन दिलंय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, साधारण दोन कालखंडामध्ये कसं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टच्या बाबतीत बदलाव झालेले आहेत. पेपरला येणार नाही, पण एकदा तुम्ही पाहून घ्याल. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचा पार्ट पाहणार आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. त्यावर काही प्रश्न असतील तर मला विचारा आणि तुमचा अभ्यास जोरात सुरू राहू द्या.